भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दराबाबत केंद्र सरकारनं प्रसिद्ध केलेली आकडेवारी सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी ठरली आहे। केंद्र सरकारनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीला जीडीपीचा विकास दर 6.4% घसरलाय असं सरकारनं म्हटलंय। गेल्या 4 वर्षातला हा नीचांक आहे। गेल्या वर्षी 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये विकासाचा दर हा 6.5% ते 7% दरम्यान राहील असा अंदाज होता। मात्र तो अंदाज आजच्या अंदाजानं फोल ठरवलाय। आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच ऑक्टोबर 2024 ते मार्च 2025 या काळात वाढलेली महागाई, आर्थिक विकासाला बसलेली खीळ आणि परदेशी गुंतवणुकीचा आटलेला ओघ, वाढलेली व्यापारी तूट आणि वाढलेले व्याजदर हे विकास दर खाली घसरण्याची प्रमुख कारणं आहेत। त्यामुळे विकास दर खाली घसरतोय आणि त्यासाठीची ही जी प्रमुख कारणं आहे त्यावरती आता गांभीर्यानं विचार करणं आणि उपाययोजना करणं हेच सरकारसमोरचं आव्हान असेल।